दरवर्षी दिलीप शेठराजाराम गांगळे यांच्या दसऱ्याविधीच्या निमित्तानं गांजाळे परिवाराचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक विविध क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बंधू ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, वास्तविक पाहता दिलीप शेठबद्दल जर सांगायचं म्हटलं, ज्या वेळेला खानगावमध्ये ते या ठिकाणी आले, त्यांचे निर्णय वसंत शेठ सासकर यांनी या ठिकाणी जमीन घेतली होती आणि खानगावमध्ये आल्यानंतर ते नवीनच होते. 4-5 महिन्याचा काळ गेल्यानंतर दिलीप शेठचं आणि आमच्या कुटुंबाचं अतिशय जवळचं घट्ट असं नातं झालं आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं ते आमच्या कुटुंबातील एक घटक बनले. जुन्नरला जरी गेले तरी अशोकदादांना कल्पना आहे की त्यांना राजाराम शेठचा मुलगा म्हणून संबोधलं जायचं, इतकं प्रेम होतं. आणि तसा एक शेतीत अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती करणारं हे व्यक्तिमत्व होतं. एखादा जर माल केला तर तो एकच माल सर्व क्षेत्रामध्ये करणार आणि तो माल फक्त उत्पन्न बाजार असो नसो फक्त उत्पन्न काढून दाखवायचं एवढं त्यांचं ध्येय असायचं. त्यानंतर शेती व्यवसायातून खरं तर राजकारणाचं थोडंसं बाळकडून आमच्या वडिलांमुळे त्यांना मिळालं आणि त्यांच्या बाजूला धरूनच ते राजकारणामध्ये आले. तसा राजकीय प्रवास त्यांचा खूप कमी झाला, एक 15-16 वर्षाचा प्रवास कमी झाला. पण या 15-16 वर्षामध्ये त्यांनी एक उत्तुंग बहादुरी घेतली आणि ती आशाताईंच्या बरोबरीनं ते तालुक्यामध्ये पंचायत समितीवर गटनेते झाले, निवडून आले. आमच्या सुरेखाताई कृषी उत्पन्न बाजार समितीवर ग्रामपंचायतीमधून त्या निवडून गेल्या आणि त्यावेळेला सुद्धा गावाने भरपूर असं त्यांना सहकार्य केलं. त्यांचे विचार जरी वेगळे होते, आमचे विचार जरी वेगळे होते, आमची वैचारिक बैठक जरी वेगळी असेल पण आमच्यात कधी मनभेद नव्हते. त्यामुळं कुठल्याही गावचं विकासाचं काम जर असलं तर सर्वांच्या विचारानं व्हायचं आणि हा माणूस सर्व स्वतःला झुकून देणारा माणूस होता. मग आपल्या प्रपंचाकडे पाहणं सुद्धा कधी कधी शक्यच नाही. एकदा जर समाजामध्ये गेला आणि एखादं काम जर त्यांनी मनावर घेतलं तर ते पूर्णत्वास नेल्याशिवाय तो कधी राहिला नाही, अशी एक जिद्द असायची. आणि आज तसं पाहायला गेलं तर त्यांच्या जाण्यानं फार मोठं दुःख कुटुंबालाच नव्हे तर गावाला देखील झालेलं आहे. त्यांचा माझा रोजचा संबंध असायचा. मी ज्या वेळेला दूध घेऊन जायचो ते वरून शेताला यायचे आणि आमची भेटच व्हायची. त्यावेळेला ते मान हलवणार किंवा हसणार. पण तो दिवस असा होता की ज्या वेळेला ते मला पास झाले त्यावेळेला त्यांनी माझ्याकडे पाहिजे नाही. गाडी सुद्धा काय फास होती असं काय भाग नाही. पण काय झालं पुढे जाऊन कसं झालं मलाही माहित नाही. ज्या वेळेला मी स्टॉपला आलो त्यावेळेला अभिजितनी गाडी जोरात टर्न घेतला. त्यावेळेला मी म्हणलं अरे यांनी काय इतका फास गेलाय आणि नंतर ही बातमी कळली. परंतु एक विधी लिखित असतं आज. त्यामुळं निश्चितच एवढ्या लवकर आज वयाच्या कमी वयामध्ये त्यांना जावं लागलं असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज एक गावचा तरुण योद्धा हरपलेला आहे. आज एक विकास पुरुष म्हटलं तर काही वाव मी ठरणार नाही, तो हरपलेला आहे. त्यामुळं त्यांच्या जाण्यानं निश्चितच कुटुंबाला नव्हे तर संपूर्ण गावावर ही शोककळा पसरलेली आहे. या गांजाळे परिवाराच्या दुःखामध्ये संपूर्ण गाव आमचा संपूर्ण परिवार सहभागी होत असताना आज निश्चितच जे या कुटुंबाला दुःख झालेलं आहे ते दुःख मला कल्पना आहे की गांजाळे परिवार हा असा आहे की दुःखाला कवटळण्यापेक्षा दुःखावर मात करणारा परिवार आहे. त्यामुळं विशेषतः आज या दुःखामध्ये सहभागी होत असताना मी माझा कामतकर परिवाराच्या वतीनं, आमच्या गावातील सर्व संस्थांच्या वतीनं, त्याचबरोबर आमच्या खानगाव उपस्थित सर्व खानगाव ग्रामस्थांच्या वतीनं दिलीप शेठला आदरांजली आणि श्रद्धेची श्रद्धांजली समर्पित करतो.
आणि या ठिकाणी थांबतो. हरिओम, शांती शांती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.